लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याचे जाती करीला भाविण प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संता उजे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविण प्रीती. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताती, दुसरे चरण संताती. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताती, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदनी जगद्मान्य विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा आईचं महत्व कसं आहे नेमकं असा सांगणारा अभंग आहे. विठ्ठल अल्पसा परिहार द्यायचा. समस्त ग्रामस्थ चासकर मंडळी, माता भगवती काशीआई शारदीय नवरात्र उत्सव गेल्या 13 वर्षापासून चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा केलेला जागर, केंद्र शासन आणि राज्य शासनाने महिलाला 50% आरक्षण आता दिलं, पण आपल्या या मंडळीने मला असं वाटतं 100% आरक्षण दिलं आणि 9 दिवस महिलाचेच कीर्तन आहेत. गेल्या 6 महिन्यापासून आपल्याच गावचे सन्माननीय जगन सेठ आमचे खैरनार यांनी 6 महिन्यापूर्वी आम्हाला तारीख देऊन ठेवली. तसेच आमचे दशरथ भाऊ खैरनार 6 महिन्यापूर्वी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या नामवंत कीर्तनकार आहेत महिला त्यांना तारखी दिल्यात. गेल्या 3 दिवसापासून मगाशी सेठ सांगत होते बीडचेच कीर्तन आहेत. पहिल्या दिवशी बीड, रात्री बीड, आजही बीड, बीडच आहे. विठ्ठल तेव्हा हे भव्य दिव्य आयोजन नियोजन फार चांगल्या पद्धतीमध्ये केलंय आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजलेले सर्व गायक वादक गुणीजन मंडळी या ठिकाणी आहेत. आमचे श्री हरिभक्त परायण रवी महाराज पवार, फार उत्कृष्ट गाणं आहे त्यांचं. पवार म्हटलं की पावर आहेच तशी त्यांची पावर चांगली आहे. श्री क्षेत्र भगवानगडावर सुद्धा
आदरणीय नामदेव शास्त्रीजी यांच्या सानिध्यात सुद्धा रवी गुरुजी काही दिवस होते, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच उत्कृष्ट असे गायक श्री हरिभक्त परायण सांगळे महाराज, हे तर श्री क्षेत्र नारायणगड ते भगवानगड त्यांच्या वडिलापासून पहिल्या चालीचे मानकरी सेवा करत आलेले आहेत आणि आजही ती सेवा चालूच आहे. तसेच श्री हरिभक्त परायण सुपेकर महाराज, ज्यांचं गाणं सुंदर आहे. महिला म्हणतात ना, दळण करताना जरा सुपात घेऊन पाखडावं, सुपात पाखडलं म्हणजे जरा दळण चांगलं होतं. तसं सुपेकर महाराजांचा आवाज छानच आहे. तसेच श्री हरिभक्त परायण धन्यकुमार महाराज, त्यांच्या आवाजात किती गोडवा आहे ही त्यांना द्यावी एवढी धन्यता कमीच आहेत असे धन्यकुमार महाराज. उत्कृष्ट गाणं आहे आणि गोड असं रामायण सुद्धा ते सांगतात. 9-10 दिवस ते रामायण सुद्धा, रामायणाची कथा गोड आहे, ताल स्वर गाणं खूप छान आहे. तसेच श्री हरिभक्त परायण उत्कृष्ट असे मृदंग वादक केशव महाराज कुंभार. केशव महाराजांचं मृदंग वाजवणं जबरदस्त आहे, 1 नंबर वाजवणं आहे. कुंभारालाच माहिती गाडगे कसे घडवायचे. तसं कुंभार महाराज, तुमचं मृदंगामध्ये वाजवण्यात हात खंडा आहे. मृदंग वाजवण्यामध्ये सुद्धा मनगटात ताकद लागते, हे कोणाचंही काम नाही. माणूस तोंडातून बोलतो आणि मृदंगाचे बोल हातातून काढावे लागतात, त्याला म्हणतात मृदंग मणी. असे कुंभार महाराज. संस्थेतली विद्यार्थिनी आमचे विनेकरी महाराज, बालदार चोपदार, बापरे, 3 जण झेडपलं सुरक्षा आहे आम्हाला, साधी नाही बरं का. नाना, बंडू नाना, भाऊ, अशा सगळी या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित आहेत. सर्वच खैरनार कंपनी, भाबड कंपनी, सर्वच माता भगिनी, पुरुष मंडळी उपस्थित आहेत. ज्यांची माईक सिस्टीम 1 नंबर आहे, दादासाठी जरा टाळ्या द्या. तुमची सिस्टीम 1 नंबर आहे दादा. त्या आवाजाला आणि सिस्टीमला काही पाहायचं कामच नाही. सिस्टीम तर प्रत्येक जण चालवतो, स्वयंपाक तर प्रत्येक बाई करती, पण माऊलीनी सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, सुगरण बाईचंच वर्णन केलंय. तर काही काही बाईचं आयुष्य जातं, पण मीठ कमी तरी होईल किंवा जास्त तरी होईल. सुगरण तिला म्हणायचं जिला परफेक्ट जमतं, ती खरी सुगरण. उगीच शब्द नाही माऊलीने टाकला. आणि सुगरण असून चालत नाही, ती उदार लागती. आणि जेवणारा सुद्धा रसज्ञ लागतो. नाहीतर वाढला श्रीखंड आणि म्हटले बेसन फारच गोड आहे. कळालं? आणि काही म्हणणार बेसन आंबट वाटतंय, म्हणजे श्रीखंडाला बेसन म्हणणार. हे सर्वच लागतात. तसं तुमचं काम सुगरण 1 नंबर आहे. आता आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, काही लोकांकडं सिस्टीम भरपूर मोठी सर्व, पण लावताच येत नाही. आपण म्हटलं का ट्रबल द्या की ते विको देणार, आपण म्हटलं का बेस द्या की ते तिसरंच करणार. नेहमी असं अधून मधून सिट्ट्या देणार, हे देणार, पण ते छान आहे. आणि या ठिकाणी सर्वच माता भगिनी, पुरुष मंडळी जमलेले आहेत. ज्यांच्याकडे आज पंगत होती, आमचे खैरनार दादा, खूपच छान पंगत होती त्यांच्याकडं सुद्धा. त्यांनी सुद्धा आमचं नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने साडी चोळी देऊन स्वागत केलं. चासगाव म्हणजे आम्हाला आमचं माहेरच वाटतं, असं एवढं चांगलं हे गाव आहे. विठ्ठल शिन्नर तालुक्यामधलं चास हे गाव शैक्षणिक, राजकीय आणि आध्यात्मिक सर्वच क्षेत्रातली माणसं चास गावामध्ये आहेत. म्हणून हे चास गाव परमार्थामध्ये सुद्धा, सप्ताहामध्ये, कीर्तनामध्ये अग्रेसर आहे. म्हणून तुकोने घेतले मोती जैसे, असं एकाचडी 1 गुणीजन मंडळी महाराष्ट्रातून गोळा केली. मगाशीच आम्ही बसल्या बसल्या दशरथ भाऊला म्हटलं, तुम्ही हे माणसं गोळा करता कसे, नेमकं तुम्हाला त्याच्यातलं इतकं कळतं कसं.
एक असं बघा, गर्दी असून चालत नाही, दर्दी महत्वाचे आणि दर्दी असले म्हणजे विचाराची होत नाही सर्दी. विठाल विठाल. म्हणून आपला शारदीय नवरात्र उत्सव सध्या चालू आहे. महाराष्ट्रच नव्हे तर देशभर शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. आपल्या देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुऱ्या, 3.5 शक्तिपीठ अशाने नटलेला आमचा हा भारत देश आहे. आणि या देशामध्ये अनेक राष्ट्र आहेत, त्यापैकी महाराष्ट्र हे महान राष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये देवीची 3.5 शक्तिपीठ आहेत. पहिलं शक्तिपीठ तुळजापूरची देवी, दुसरं शक्तिपीठ कोल्हापूरची देवी, तिसरं शक्तिपीठ माहूरगड रेणुका माता, अर्ध शक्तिपीठ वणीची देवी, असे मिळून हे 3.5 शक्तिपीठ आहेत. मुळात पीठ म्हणजे काय? पीठ म्हणजे ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, इडली सांबर करायचं पीठ नाही. हे पीठ म्हणजे हे आहे शक्तिपीठ. विठ्ठल विठ्ठल. नेमका हा नवरात्र उत्सव सुरू का झाला? नवरात्र उत्सव सुरू करण्याच्या पाठीमागचं लॉजिक, नेमकं कारण काय, कशासाठी? आजही आणि त्या काळामध्ये सुद्धा सज्जन वृत्ती बरोबर दुर्जन वृत्ती ही जन्माला आलेलीच आहे. ज्या काळामध्ये देव होते त्या काळात दानव होतेच. आसुर लोक त्या काळामध्ये सुद्धा होते. आणि आसुर लोक कधी कधी एक गोष्ट बर का लक्ष देऊन ऐका, वाईट गोष्ट ही चांगल्या माणसाला दाबल्याशिवाय राहत नाही. हे पहिल्यापासून चालत आलंय. आजही आपल्याला पीक हे पेरावं लागतं, बी, आणि तणाला पेरावंच लागत नाही, ते आपोआप जन्माला येतं. कळालं का? आणि तण जर योग्य वेळी काढलं तर जमतं, नाहीतर ते तण पिकाला मारतं. निवडावे तन शेती करावी जतन, शेती करावी जतन, शेती करावी जतन. निवडावे तन शेती करावी आमचे हरिभक्त परायण रविदास महाराज जगदाळे या भागातलं काय ढाण्या वाघ आहे, ढाण्या वाघ. त्यांची सुद्धा उपस्थिती लाभली. काय टाळ्यात काय दम नाही, पण तुमच्या जरा जोरात द्या. सगळे फराळ जेवण करून आले, तर आम्ही तर 250 किलोमीटरचा प्रवास करून आलोय. जरा जोरात टाळ्या बिड्या देत जा. कार्यक्रम पटला म्हणजे हे सगळं शूटिंग चालू आहे. जे चांगल्या टाळ्या वाजवतील सगळ्याचे चेहरे यूट्यूबला दिसणार आहेत. आणि यूट्यूब म्हणजे फक्त चास आणि सिन्नर तालुक्यापुरतं नाही, तर पूर्ण देशभर दिसतं. म्हणून वाजवा टाळी. विठाल वा. धन्यकुमार महाराज फारच गोड प्रमाण दिलं. निवडावे तन शेती करावी जतन. शेती जर जतन करायची असेल तर तण निवडून बाजूला टाकावं लागतं. पीक जतन करायचं असेल तर. म्हणून बऱ्याच वेळा वाईट शक्ती चांगल्या शक्तीला दाबण्याचा प्रयत्न करतात. तसंच त्या काळातही झालं. दैत्य आसुर लोक, वाईट प्रवृत्तीची लोक, आणि तुम्हाला सांगू का ही वाईट लोक तपश्चर्या करतात पहिल्यापासून.
लबाड लोकांच्या तपश्चर्या भरपूर चालतात, तसं त्या काळामध्ये दैत्याने सुद्धा तपश्चर्या करायच्या. ब्रह्म, विष्णू, महेश आणि या लोकाला प्रसन्न करायचं. आता बऱ्याच वेळा असं घडतं बरं का समाजामध्ये, ही लोक कठोर तपश्चर्या करतात आणि मग तपश्चर्या केल्याच्या नंतर देवाला सुद्धा प्रसन्न व्हावं लागतं आणि मग देव त्या भक्त असो नाहीतर नसो त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाहीत. तसे ह्या आसुराला आशीर्वाद द्यायचे पूर्वी देव आणि मग ते उन्मत्त व्हायचे ह्या प्रवृत्त्या आणि उन्मत्त झाले की पुन्हा देवादिकाला, भक्त लोकाला, सज्जन लोकाला ह्या प्रवृत्त्या त्रास द्यायच्या. तसंच महिषासुर नावाचा दैत्य यांनी सुद्धा देवालाही त्रास द्यायला सुरू केलं. मग त्यावेळेस काय प्रकार घडला? बसा शेठ, बसा दादा. काय झालं त्या काळामध्ये सुद्धा? मग या देव आणि दानव यांच्याबरोबर खूप मोठं युद्ध झालं, पण शेवटी हे दानव लोक देवाला काही ऐकेनात. मग त्यावेळेस कोणतं अस्त्र वापरायचं? त्यावेळेस मग या शक्तीला निमंत्रित केलंय. मग ही शक्ती एकत्रित झाली आणि तिने 9 दिवस आणि 9 रात्र महिषासुर नावाच्या दैत्याबरोबर घनघोर युद्ध. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दना लागोनी, मोह महिषासुर मर्दना लागोनी, मोह महिषासुर मर्दना लागोनी, मोह महिषासुर मर्दना लागोनी. विविध तापाची करवया झाडणी, विविध तापाची करवया झाडणी, विविध तापाची करवया झाडणी, विविध तापाची करवया झाडणी. भक्त लागी तुझी निर्वाणी, भक्त लागी पावसी निर्वाणी, भक्त लागी पावसी तू निर्वाणी, भक्त लागी तू पावसी निर्वाणी. ऐसा जोग मागेन, ऐसा जोग मागेन. वा वा, जोरात टाळे द्या एकदा. रवी महाराज काय जबरदस्त गायलं हो तुम्ही. पा बोलायचं काम नाही. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागेण. महिषासुर नावाच्या दैत्याला 9 दिवस आणि 9 रात्र घनघोर युद्ध केलं आणि त्या दैत्याला मारलं. तिथून पुढे आपल्या या देशामध्ये नवरात्र उत्सव खऱ्या अर्थाने चालू झालं, म्हणून नवरात्र उत्सव. बरं, या नवरात्र उत्सवामध्ये घटस्थापना करायची. 9 दिवस घट का बसवायचा? याच्या पाठीमागचं नेमकं काय कारण आहे? गहू, ज्वारी, हरभरे एकत्रित करतो आपण घटाला, काळी माती आणतो आणि आपल्या घरामध्ये घट बसवतो. पण बसवत असताना एक छोटं मडकं असतं गाडगं, ते त्याच्या खाली ठेवतो आणि बरं का आणि ते पाणी असं झिरपत राहतं आणि मग 9-10 दिवस हिरवंगार डौलदार पीक येतं. आता याच्या पाठीमागचं कारण असं आहे, जे ठिबक सिंचन योजना आहे ना, ती त्या घटातून आपल्याला पाहायला मिळते. हा खरा संदेश आहे अध्यात्मातला. म्हणून शेतकऱ्याने पाणी वाचवा हे जर करायचं असेल तर ठिबक सिंचन राबवलं पाहिजे. आम्ही स्वतः आमच्या आई साहेब संस्थान महासांगवी या ठिकाणी काही झाडं लावली तर ठिबक सिंचन योजना केली, म्हणून ते त्याच्यासाठी घट बसवायचं आहे. दुसरी गोष्ट एक आहे की आता 9 दिवस बरेच म्हणतात क्वाटवर गादीवर बसायचंच नाही, है की नाही? आता बऱ्याच महिलांना असं वाटतं की नेमकं का बसायचं नाही क्वाटवर गादीवर? काही नाही. तुम्ही मला सांगा, समजा आपले गावातले सदस्य आहेत, सरपंचाची खुर्ची जरा सदस्यापेक्षा मोठीच ना, है की नाही? आणि शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्यांच्यापेक्षा प्राचार्याची खुर्ची
जरा जास्त मोठी. आमदारापेक्षा विधानसभेमधल्या सभापतीची खुर्ची जरा जास्त मोठी. आणि संसद भवनामध्ये तिथं सुद्धा खुर्ची मोठी. आता तुम्ही मला सांगा, आता तुम्ही इथं श्रोते सगळे बसलात, तुमच्यापेक्षा स्टेज थोडंसं उंच आहे. का उंच ठेवलं श्रोत्यापेक्षा स्टेज? कारण श्रोत्यापेक्षा वक्ता ही नारदाची गादी आहे. मग या गादीच्या सन्मानासाठी थोडंसं वर आसन असावं, उंच आसन असावं, हा त्याच्या पाठीमागचं कारण. आता जर व्यवहारामध्ये तुमची पदं मोठी असेल तर त्यांची खुर्ची मोठी. तसं नवरात्र उत्सवामध्ये देवी ही सिंहासनावर देवा वैसले देवा वैसले देवा वैसले सिंहासनी ओ देवा वैसले सिंहासनी ओ देवा वैसले देवा वैसले देवा वैसले सिंहासनी देवा वैसले सिंहासनी आल्या चकापुरवी चकापुरवी वा धन्यकुमार महाराज, छान झालं. देव बैसले सिंहासनी आल्या याच का होय धनी. देव सिंहासनावर बसलेत, तसं देवी ही सिंहासनावर बसली म्हणून आपण खाली बसायचं, बाकी काहीच कारण नाही याच्या पाठीमाग. असा हा खरं नवरात्र उत्सवाचा सण आहे. आता 9 दिवस महिला मंडळ सगळ्यांनी भक्ती करायची नवरात्रामध्ये. आता नवरात्रामधली भक्ती म्हणजे नवविधा प्रकारची भक्ती आहे. भक्तीमध्ये सुद्धा प्रकार आहेत, 9 प्रकारची भक्ती आहे. आता 9 प्रकारची भक्ती करायची, फक्त 9 रंगाच्या साड्या नाही घालायच्या. मग अशी आमचा बसल्या बसल्या विषय निघाला बरं का. दशरथ भाऊच्या मिसेस सताईचा नामचा, ते म्हणले ताई आईसाहेब आज पिवळा रंग आहे. म्हटलं हो. ते म्हणे काय काय महिला म्हणतात निश्चय 9 दिवस 9 रंग घालायचे, त्याची जजमेंट आहे. ते म्हटलं काय हरकत नाही. अहो 9 रंग घातल्याने काय फरक पडतो, घाला. मी तर या मताची, जीवन जगताना ऐश्वर्य संपन्न जगलं पाहिजे. आणि भगवान बाबा कायम म्हणायचे, परमार्थ केला तरी दृष्ट लागेल असा करावा आणि प्रपंच केला तरी दृष्ट लागेल असा करावा. उलट पिवळ्या रंगाचं प्रतीक फार मोठं आहे. आमच्या विठ्ठलाने सुद्धा पिवळा पितांबर गुड बेटर बेस्ट. टाळ्या वाजवू जरा. काय काय गायलं हो महाराज तुम्ही दोघांनी पण. रवी महाराज, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावरी बैसून माझा कैवारी आला. पिवळा पितांबर देवाने सुद्धा घातलंय. तुम्ही बघा ना, देव कधी असा बोर कपडे ते का किती देवाचे फोटो बघा तुम्ही. देव घ्या, देवी घ्या, फार वय झालेले, फार असे निस्तेज बोर झालेले चेहरे, नेहमी 12 वाजलेले चेहऱ्यावर. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, सुकुमार, सुकुमार आणि
सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला वाह, क्या बात आहे. काय हवं का एक एका होणी बडी रे. इथं एका चढ एक आहे. त्यांनी जर ठरवलं मला बोलूनच द्यायचं नाही तरी ते देणार नाहीत. एवढे तयारीचे पट्टीचे माणसं आहे तो. हा, याला म्हणतात हिंद केसरी पैलवान. वस्ताद येते, वस्ताद गाण्यातले. आणि महाराष्ट्रातली गायक मंडळी वस्ताद मंडळी. आणि तसंच पाहिजे हो की काय करतात ते झिमेल. काहीतरी असं होतं, काहीतरी अजब आगळं वेगळं रसायन. आणि महाराज आपल्याकडं क्वालिटी आणि क्वांटिटी असेल ना, महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचतो. म्हणून तुम्हाला महाराष्ट्रातून निमंत्रण असतं. त्याला काय कारण आहे? आपल्यात तेवढं स्किल पाहिजे हो, तुमच्याकडे पाहिजे. माणसं म्हणतात नाही हो यांचा भाव खूप आहे. अहो काही फरक आहे का नाही? सिंथेटिक साडी, पैठणी साडी, येवल्याची पैठणी, फरक आहे का नाही? होय, 500 रुपयाची बी साडी आहे आणि 2 लाखाची पण साडी आहे. तशा ह्या उभ्या केलेल्या तुम्ही सगळ्या पैठणी आहेत. असले गाण्याची तयारीवाली माणसं आहे ती. रूप सावळे सुकुमार, राजसकुमार मदनाचा पुतळा, निमिषानं लगे मन वेधिता एवढी त्वजी स्वरूपता. असा परमात्मा नटलेला खटलेला आहे, उदास उद्विग्न नाही, फ्रेश आहे देव सुद्धा. पिवळा पितांबर देवाने घातला, देवीचा रंग सुद्धा पिवळा आहे. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा देणार ग. असं अहिल्याबाई होळकर म्हणून पिवळा रंग हे खूप आनंदाचं प्रतीक आहे. असं काही नाही. म्हणून महिला मंडळ काही नाही, फ्रेश राहा. लोक कशालाही नाव ठेवतात पण मी त्याच्यातली नाही. मला असं वाटतं माणसाने फ्रेश राहावं. काही नाही हो, चांगल्या साड्या घाला, फ्रेश राहा, उपवास करा, भक्ती करा, श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नसावी. तेच खरं नवरात्र उत्सव आहे खऱ्या अर्थाने. मग 9 दिवस देवीची भक्ती करायची का शक्तीची? तर नाही, कायमच करत राहा. आपल्या घरातली मुलगी, आई, बहीण, प्रत्येक स्त्रीच्या स्वरूपामध्ये देवीचं स्वरूप पहा. तेच खरं नवरात्र उत्सव आहे. ही शक्ती सामान्य नाही. लक्ष्मी, नारायण, विठ्ठल, रुक्मिणी, राधा, कृष्ण, राम, सीता, शंकर, पार्वती जोडीशिवाय काय? शिव मधलं जर वेलांटी काढली तर शव झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाबरोबर शक्ती आहे म्हणून नाही. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. तुम्ही माझ्या पुढे सर्व पुरुष माणसं बसलं, तुम्हाला आम्ही बलवान आहोत, पण तुमच्यात जर शक्ती नसेल तर बळ काय करील? प्रत्येक पुरुषाच्या मागे प्रत्येक पत्नी म्हणजे ही शक्ती तुमच्या मागची. शक्ती काढून घ्या, तुमच्यात काय राम राहायचंय मग? इथं आता शक्तीशिवाय बरेच माणसं तसेच आहेत. लग्न व्हायच्या पंचायतीत त्यांना जाऊन विचारा कस काय, ते निस्तेज झालंय जीवन. फाशी घ्यायची वेळ आली का आयुष्यात शक्तीच मिळाना. हा बरं का गायक मंडळी, तुम्हाला वाटतं बायाचं काय खरंय, पण बायाशिवाय गड्याचं काहीच खरं नाही. बाई येतं गडी नाही तर काय खरंय? हा बरोबर आहे का? अवघड आहे, गरज आहे याची. आता पाठीमागं सोलापूरला नवरदेव मोर्चा निघाला. 25 वर्ष, 30, 40, 50 वर्षाचा नवर सरकार विरोधात. पाठीमागे शिंदे सरकार होता, आता फडणवीस साहेब सरकार आहे. हा त्या सरकारच्या विरोधात मोर्चा का? आमचं लग्न होत नाही. बरं मला सांगा, सरकार कुठलंही असो, सरकारकडे काय फॅक्टरी का मुली बनवायची? धर मुलगी कर लग्न, धर मुलगी कर लग्न. अहो त्याला जन्मालाच घालाव्या लागतात मुली, असं काम नाही होत ते. म्हणून मुलगी, म्हणून ही शक्ती. आणि तुम्हाला एक सांगू का, ज्याच्या घरी मुलगी आहे तो बाप खरंच भाग्यवान आहे. मुलीशिवाय काय खरंय? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका तळताई वाटे देवा
हरीख वाटे देवा. म्हणून आपण या नवरात्रीमध्ये कुमारीची पूजा करतो, बरोबर आहे का नाही? कुमारिकेचं पूजन करतो. म्हणून ही माता भगवती शक्ती अनादी अंबिका आहे, सर्व आहे. ह्या देवीला, ह्या माता भगवतीला लेकराचं हित कशामध्ये होतं ते फक्त आईलाच कळतं. म्हणून हे गोष्ट एक लक्षात ठेवा. पांडुरंगाकडं 60-70 वर्ष झालं वारी केली तर काही भक्त म्हणतात आम्हाला विठ्ठल लवकर प्रसन्न होत नाही. पण तुम्ही माता भगवतीची उपासना करा, ही माता भगवती लवकर प्रसन्न होते आपल्याला. फक्त ती आईला म्हणायचं, आई तुला मी पुरणपोळीच्या तुपाच्या सवासणी घालते, आई मला प्रसन्न हो. सत्वर पाव मला आई, सत्वर पावगे मला भवानी रोडगाबाई तुला. 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 रोडगाबाई तुला बाई. रोडगाबाई सत्वर पावगे मला भवानी रोडगाबाई तुला. सत्वर पावगे मला भवानी रोडगाबाई. सत्वर पावगे मला भवानी रोडगाबाई तुला. सत्वर पावगे मला भवानी रोडगाबाई तुला. रोडगाबाई वा वा, गोड गायलं महाराजांनी. सत्वर पावगे भवानी आई रोडगा वाहिनी तुला. आई जगदंबे मला लवकर प्रसन्न हो, मी तुला रोडगा वाहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण आईची उपासना करायची, आईची भक्ती करायची. आमची आई देवी ही तर आई आहेच, पण आमच्या वारकऱ्याची आई कोणती आहे तर विटेवरची पांडुरंग परमात्मा. तू विठवर सके बाई हो करी कृपा. तू विठवर सके बाई हो करी कृपा. माझे मन लागो तुझे बाई हो करी कृपा. माझे मन लागो तुझे बाई हो करी कृपा. तुझी प्रबोध करी कृपा. एवढी लवलाई एवढी लवलाई एवढी लवलाई एवढी लवलाई एवढी लवलाई एवढी लवलाई एवढी लवलाई. सच्चिदानंद अंबा बाई हो करी कृपा. 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 करी कृपा करी कृपा. वा वा, क्या बात आहे. आई अंबाबाई कृपा कर मला. महाराजांनी गोड गायलं. तसं आमचा पांडुरंग परमात्मा ही आईच आहे. विठाई कृष्णाई कान्हाई ही आईच आहे आमची. कोण आई आहे तो पांडुरंग परमात्मा आमची आईच आहे. ज्याला काहीच कळालं नाही असा आमचा, जो वेदाला नाही कळाला, कोणालाच कळाला नाही असा आमचा पांडुरंग परमात्मा, ही सुद्धा आमची कोण आहे? आईच आहे. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंधकार याचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला सावितेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला सावितेवर. उभय ठेविले हात कटेवर, उभय ठेविले हात कटेवर. पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. सुंदर सुंदर काळी वाजव. आरती ताई महाराज 10-11 वर्षाचं लेकरू आहे, पण पांडुरंगाचा किती छान अभंग गायला. तसे ज्ञानेश्वरी ताई छान गाता. अशा आमच्याकडं 55 मुली शिकत आहेत बरं का. 55 एवढ्या लांब आणल्या नाहीत, खूप छान गातात, एक एक शिकतायत.
तेव्हा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही नाही कळला अंत पार याचा. वेदाला नाही कळाला, कोणालाच कळाला नाही असा आमचा पांडुरंग परमात्मा, तो सुद्धा आमची आईच आहे. म्हणून विठाई किठाई कृष्णाई किठाई माझे कृष्णाई विठाई विठाई माझे कृष्णाई किठाई किठाई माझे कृष्णाई गणाई. येई वो ये रंगा रंगा येई वो ये रंगा येई वो येई वो येई वो रंगा येई वो वा गोड गायलं महाराजाने. माझे विठाई किठाई कृष्णाई कान्हाई हीच खऱ्या अर्थाने माता भगवती आहे. ही आई आहे, ही शक्ती आहे. म्हणून ही भगवती आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आता याच्यामध्ये सुद्धा देवीचे गोंधळी वेगळे, आराधी वेगळे बरं का. आराधी असे ते पोत खेळतात. आता पोत काही काही माणसं तो पोत खेळतात आणि काही काही माणसं हा पोत खेळतात. ऐका ना, कळालं का नाही? हा, बरेच माणसं इकडे पोत खेळायचं आणि तिकडे पोत खेळायचा आणि सगळ्याच्या घराघरात पोत खेळायचं आणि वाटोळ करायचं. हसले आराधी वेगळे. काही काही दारू पिऊन गोंधळ घालतात ते खरे आराधी. आणि गोंधळी आमच्या पांडुरंगाचे, या देवीचे, या देवाचे गोंधळी वेगळे आहेत. आता हा गोंधळ सुद्धा कधी येतो? वर्षातून दोनदा गोंधळे. केव्हा? आषाढी आणि कार्तिकी. त्यावेळेस आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी व आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी व जीवटा सोबे बाळवंती व जीवटा सोबे बाळवंती. जनार्दनी अंबा उभी करते वनी कटी व जनार्दनी अंबा उभी करते जनार्दनी अंबा उभी करते वनी कटी व जनार्दनी अंबा उभी करते वनी कटी व. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीला. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीला माऊलीला माऊलीला. वा रविदास महाराज काय गोड गायलं बघा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. पुंडलिक देवटा. देवटा कोण आहे तर पुंडलिक राय. हा देवटे आहेत खऱ्या अर्थाने. म्हणून ह्या गोंधळ्याची व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहोम मेळी. व्यास नमो व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंदा यत पत्र नेत्र येन तुया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. असे व्यास. तैसा व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो. व्यास म्हणजे महाभारतासारखं काव्य ज्यांनी केलं ते व्यास महर्षी. ज्ञानोबराय म्हणतात व्यासांचा मागोवा घेणारे भाष्यकार म्हणजे शंकराचार्य, त्यांना आम्ही वाट विचारतो. व्यास. वशिष्ठ मुनी रामचंद्र प्रभूचे गुरु वशिष्ठ मुनी आणि शुकाचार्य. ब्राह्मणाचे पोरे का खेळाचे ब्याले रे, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले रे, असे शुकाचार्य. खरे हे कोण होते? गोंधळी. म्हणून आई हे तुझे खरे गोंधळी येतं, खरे गोंधळी. म्हणून ही आमची जी आई आहे, ही माता भगवती, ही शक्ती आहे, ही देवी आहे, ही आल्हादिनी आहे. ही माता शक्ती, ही आई लेकराचं हित केल्याशिवाय राहत नाही. फक्त लेकराचं हित कसं करावं हे माता जगदंबेलाच कळतं, आईलाच कळतं. म्हणून लेकराचं हित वाहणारी, लेकराचं हित जाणणारी, लेकराचं कल्याण करणारी खऱ्या अर्थाने आई आहे. तीच देवी आहे, तीच आई आहे, तीच आमची माऊली आहे. बोला. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे
लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त. आयसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे, सुंदर आहे. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. लेकराचं हित कशात होणार आहे हे फक्त माऊलीलाच कळतं. हे म्हणजे आईलाच कळतं, बाकीच्याला कळत नाही. आता लेकरू कोणाला म्हणतात? आईचं लेकरू, गाईचं वासरू, शेळीचं कोकरू, मेंढीचं मेंढरू, वाघाचं वाघरू, गाढवाचं गाढविणीचं किंवा गाढवाचं गाढव, शिंगरू असं आहे हे लेकरू. बरं का, लेकरू फार महत्वाचं आहे. आता लेकराची अटॅचमेंट फक्त आईशी असते. एखादी रंभा उर्वशी, बरं का सेठ नाना, एखादी रंभा उर्वशी असू द्या, जिला विश्व सुंदरी म्हणून पुरस्कार मिळाला, ऐश्वर्या राय असू द्या, उभी करा एका साईडला आणि एका साईडला त्याची कुरूप आई उभी करा, काळी दिसायला साधी, पण ते विश्व सुंदरीकडे जाणार नाही, ते त्याच्या आईकडे जातं, त्याला म्हणतात लेकरू. जैसी तैसी माया बरी माना येरी मानल्या त्या, माना येरी मानल्या त्या, माना येरी मानल्या त्या. तैसी तैसी माया बरी माना येरी मानल्या त्या, माना येरी मानल्या त्या, माना येरी मानल्या त्या. वा, गोड प्रमाण दिलं महाराजांनी. जशी असेल तशी, पण आपली मायच. कुब्ज जरी असेल, दिसायला कुरूप जरी असेल, पण लेकराला आईच. वासरू सुद्धा जी गावरान गाय आहे का, ते वासरू परफेक्ट 50 गायीची लाईन बसू द्या असू द्या, पण त्याच्या आईच्याच कासेत जातं. तसं म्हशीचं नाही. म्हशीचं वगरू ह्या कासेत जाईल, त्या कासेत जाईल. तोंडवर रट्टा बसला की निघत तिसरीकडे, तोंडवर रट्टा बसला की निघत तिसरीकडे, त्याला कळतच नाही. आणि अलीकडं जरशा गाईच्या पासराला तर कळतच नाही. त्याला त्याचं तर नॉलेजच नाही, ते नाही कळत. म्हणून खानदानी लेकरू जे आहे ना, त्यालाच आई कळते. कळालं? जे संक्रित आहे त्याला नाही कळत. कळालं का नाही? लक्ष. हा, म्हणून खाण्यात संक्रित, पिण्यात संक्रित, लग्न सुद्धा कशी व्हायला लागलेत संक्रित. संकरो नरका यैव कुलग्नानाम कुलस्यच. गीतेचं महावाक्य आहे. वर्ण संकर, त्याच्यामुळे हे वाटोळ होत चाललंय. बरं का शेठ, आज संक्रित, संक्रितमुळं संक्रमण व्हायला लागलंय. भयान परिस्थिती आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐका कलीचे महिमाने असत्याची रिजले जन. ऐका कळीचे महिमा सत्याशी ऐका अकलीचे महिमान या. असत्यासी रिजले जन, पापा देते अनुमोदन करीते हेळन संताचे. बस या, महाराजाचे आगमन झाले ताईच. बस विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल.
संकर है का नाही, संक्रित झालं. खाण्यास संक्रित, पिण्यास संक्रित, लग्न सुद्धा आंतरजाती विवाह चाललेत. त्याच्यामुळे खानदानीपणा कमी होत चाललाय, संक्रितपणा वाढत चाललाय. आणि या संक्रितमुळं सर्वच वाटोळ होत चाललेलं आहे. म्हणून लेकरू याच्याबद्दल सांगितलं ना मी, लेकरू चांगलं जन्माला घातलं पाहिजे तर देश सुधरेल. आमचा भारत देश हा युवांचा देश आहे, तरुणांचा देश आहे. हा तरुण, ही युवा शक्ती जर चांगली बनवायची असेल तर चांगलेच लेकरं जन्माला घालावे लागतील, तेव्हा देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. लेकर आईसा पुत्र देगा गुंडा, ज्याचा तीही लोकी झेंडा. भक्तीतला गुंडा पाहिजे, गुंड नाही. दादागिरी करणारा, गुंडगिरी करणारा सर्वांच वाटुळ करतो, ते नको आहे. म्हणून असा मुलगा पाहिजे. फार संपत्ती कमवण्यापेक्षा संतती नीट कमवतो सगळ्यात सुखी आहे. आज आम्ही 30 वर्ष झालं समाजामध्ये फिरतोय. महाराष्ट्र, आंध्र, तेलंगणा, मध्य प्रदेश हेच काम आहे. रोज उठलं की दुसरं जीवनात कामच नाही काही, हेच आहे, हेच करतोय रोज. लोकांकडे पैसा भरपूर झाला पण संतती नीट नाही. म्हणतात महाराज काय करावं, पोरच नीट वागायला तयार नाहीत. पोरं नीट वागायला तयार नाही, तुमचं चुकलंय. तुम्ही कुठेतरी संस्कार द्यायला कमी पडलात म्हणून वाटुळं झालं. प्रत्येकाने म्हणायचं टाइम इज मनी, टाइम इज मनी. आम्हाला वेळ नाही का? मुलांना द्यायला वेळ असलाच पाहिजे. ज्यांची मुलं संस्काराने घडवलीत ती मोठी झालीत. संस्काराची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल मठ स्वामी समर्थ आमचे प्रदीप दादा सोनवणे या ठिकाणी आले. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. रोज मोफत अन्नदान त्यांच्या मठात असतं बरं का. किती कमालीची गोष्ट आहे. मला दशरथ भाऊनी ही चिठ्ठी दिली म्हणून हे बरं झालं. अशी समाजामध्ये चांगलं काम करणारी माणसं आहे म्हणून समाजात चांगलं कार्य चाललेलं आहे. पर उपकार करे, परिनिदान करे, मन अभिमान ने आए रे. वैष्णव जन को तेरा कैद वीर बनावे, रविदास महाराज रामायण निघालं आमच्या ढोक महाराजांचं आहे की नाही. काय त्याच्यात आयुष्यच गेलं त्यांचे. रामायणाचे दोहे गाता गाता परोपकार, परोपकार नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, हे पण आहे. म्हणून परोपकार करा हे फार महत्वाचं आहे. तसं त्यांचं परोपकाराचं चांगलं काम आहे. आपला काय चाललं होतं म्हणजे इथं नव्हते तुम्ही, मग सांगा ना. बघा बरं किती आव मिळे. विठ्ठल विठ्ठल मुलं चांगली घडवा याच्यावर आपला विषय चालला होता आहे की नाही. लेकरू म्हणून लेकराची गरज आहे. ओ लेकरं जर चांगली जन्माला घातली ना आई वडिलांनी तर चांगलं होईल. तुम्हाला विषय सांगता येईल. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, जिजामाता ज्यावेळेस शिवनेरी किल्ल्यावर होत्या आणि बाळराजांना जन्माला घातलेलं, बाळराजे पाळण्यामध्ये टाकलेले, पण माता जिजाऊ मासाहेबांना काहीतरी काम लागलं म्हणून त्यांनी दासीला सांगितलं, दासी जरा मी किल्ल्याच्या खालून जरा काम करून येते, तोपर्यंत शिवबाला सांभाळा. त्यावेळेस दासी म्हटली हो मी शिवबाला सांभाळते. एक लक्षात घ्या, विठोबा, तुकोबा
ज्ञानोबा आणि शिवबा असे आमच्या महाराष्ट्रात होऊन गेलेत. विठोबाने तुम्हा आम्हाला जगायला प्रेम दिलं. शिवबाने तुम्हा आम्हाला हिंदुत्वाच्या आणि स्वाभिमानासाठी जगायला शिकवलं. तुकोबाने आम्हाला अभंग दिले, गाथा दिला म्हणून हा माथा सुधारला. नाही तर हे माथे का कीर्तनात बसले असते का, माथे फिरले असते आपले. गाथा दिल्यामुळं माथाच झालाय नीट. आणि ज्ञानोबाने दिली आम्हाला ज्ञानेश्वरी म्हणून जागता आलं. हे लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज शिवबाला आमच्या सांभाळा म्हणून सांगितलं दासीला. राणीसाहेब जातात ना जातात तोपर्यंत शिवाजी महाराज उठले आणि रडायला लागले. मग दासीने काय केलं, शिवाजी महाराजांना पोटाशी धरलं, पाजलं, झोपी लावलं पाळण्यामध्ये. आणि राजमाता आल्यानंतर बाळराजे झोपलेले आहेत, अजिबात आवाज येत नाही. दासीला विचारलं राणी साहेबांनी की दासी आणखी शिवबा उठले नाहीत का बाळराजे. बरं का, संस्काराची गरज लागते. बरं, घरामध्ये सुद्धा नीट बोलावं लागतं, है की नाही. पण आपल्याकडं वाचा कुठं नीट असते. हां होय, जरा जेवण करून जा नांदूर शिंगोट्याला. बाळा चांगला अभ्यास कर. ए बाळ्या झालं. नवऱ्याला बी आडं तिडं बोलायचं, लेकरालाही बोलवायचं. काही काही घरामध्ये तुम्हाला सांगू का, काही काही महिला म्हणजे कर्कशा लक्ष्म्या. आणि पुरुषाचं दुर्दैव बरं का, जर बायका नीट नाही लागल्या ना, किती मोठा गडी असू द्या संपला. टायर मधली जशी हवा जाती ना, तशी गड्यातली सगळी हवा जाती. बरं खरंच ना, काहीच खरं नाही. घरात बाई चांगली असेल तर त्या पुरुषाचा संसार आहे. बरोबर आहे का महाराज. आणि बाई जर नीट नसेल, किती मोठा माणूस असू द्या, पण काही उपयोग होत नाही महाराज. 10 माणसं घरी न्या, पण बाई जर कर्कश असली ना, कबाशा वाजवणारच. म्हटलं का, हो हे गावातले शहाणे माणसं आले, जर हो येऊ द्या, मला शेतात जायचं, तुमचं तेच आहे, तुम्हाला ऐका काही काम. अरे नको ना मोठ्याने बोलू, जा तिकडं. मग तर बाई मोठ्यानेच बोलणार. त्या गाड्याचं काही खरं नाही. बरं हां, फार अवघड आहे. कशी लक्ष्मी नांदायची टिकायची सांगता येत नाही. संस्काराची गरज आहे. ज्याला नीट व्यवहार कळतो ना, त्यालाच परमार्थ करता येतो. म्हणून आधी प्रपंच करावं नेटका, त्यामध्ये परमार्थाचा चाटका कोठे दिसू नये फाटका. काही काही लोक जगाला ज्ञान सांगतात, पण घरात काय काहीच चलत नाही. एक जण तर बसल्या बसल्या तंबाखूला चुना लावता लावता म्हणला, सध्या देशाचे पंतप्रधान काय म्हणतात. गल्लीत बसून दिल्लीच्या गप्पा. अरे घरात तुझी बायको ऐका ना, चर्चा पंतप्रधानावर करतो. काय प्रत्येकाने आपण आपला सातबारा चेक केला पाहिजे. आपली लेवल काय, किंबहुना उंची काय, पातळी काय, जगण्याची काय काय आपण समाजासाठी योगदान दिलंय. बरोबर आहे कसं, काय केलं आपण लोकांसाठी, काय आहोत, कोण आपण नेमके, आपली किंमत काय, प्राइस काय, क्वालिटी काय, क्वांटिटी काय, काय नेमकं आपण कोण आहे, पहिला विचार करा. अरे देशाचे पंतप्रधान, इथं लवकर गावात सरपंच व्हायचं म्हटलं तर नाकात दम येतोय. पंतप्रधान होणं चेष्टा आहे. आणि त्यांच्यावर यांनी चर्चा करायची, तंबाखू चोळणारांनी. काय बरोबर दिसाना व राज्यकारभार काय बरोबर चालला नाही. आणि अख्खा विडा तोंडात, भारत गिळून तोंडात. असे काही काही माणसं आहेत. मला तर कमाल वाटते काही काय लोकांची. आता ज्याला याच्यातलं काहीच कळत नाही ते काय म्हणतात, नाही नाही ते पकवाजच बरोबर वाजत नव्हता. हे कुणी म्हणावं, ज्याचं ह्या पकवाज झालंय त्यांनी म्हणावं ना, का ज्याला त्याच्यातलं काहीच कळत नाही त्यांनी काय म्हणावं, नाही नाही काय तरी वाजत होतं भाडभाड. असं आहे काही काहीचं, काहीला त्याच्यातलं कळतच नाही. काही नाही म्हणावं ते गायनातलं काय गाव. अहो पण तू आपल्याला कळतं का याच्यातलं काय. हे गायन म्हणजे ह्या मंडळीने 4-4, 5-5, 6-6 तास प्रॅक्टिस केलेली, तेव्हा हा आवाज निघतोय. चेष्टा नाही. म्हणून त्यांचे ते स्वर
ज्ञानोबरायाच्या समाधीपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही तो, एवढे सुंदर. तप्या विना दैवत दिदिल्या विना सुंदर गायलं. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. तपे विन दैवत, तप केल्याशिवाय दैवत नाही, दिल्याशिवाय प्राप्ती नाही. हा मृदंग सुद्धा आमचा अगोदर पकवास खातो तेव्हा आवाज काढतो. कणिक, हा ते पकवासाला कणिक लावावी लागते. कणिक खातो अगोदर तेव्हा पकवास आवाज काढतो. असं आहे. तसं तपश्चर्या व्हावी लागते. ही मंडळी एवढी गाती, तपश्चर्या आहे. आम्ही 30 वर्ष झालं हेच चालू आहे. हे तप आहे का? भगवान बाबाने आशीर्वाद दिला, सेठ कल्याण होत होतं. वामन भाऊने शाप दिला की वाटोळ होत होतं का? वाणीची तपश्चर्या आहे. वाणी नीट लागते. असं आहे. संत नगद नारायण महाराज श्री क्षेत्र नारायणगड बीड जिल्ह्यामध्ये धाकटी पंढरी म्हणतात. नगद नारायण महाराजांनी आशीर्वाद दिला की कल्याण होत होतं. नगदच, उदार काहीच नाही. आम्ही ज्या गादीवर आहेत त्या संत मीराबाई आईसाहेब पाटील घराण्यातले आता त्यांच्या गादीवर आहोत आम्ही. त्यांनी सुद्धा, जर अजूनही समाधीला लोक घाबरतात, तपश्चर्या असते. तसा आपला विषय हा कुठून निघाला? शिवबा इथून आपला विषय निघाला. मी कुठेही गेले तरी आम्ही तिथंच येणार आहेत, कुठंच जाणार नाहीत म्हणजे शिवाजी महाराज. आणि मग दासीला विचारलं, जिजाऊ मासाहेबांनी, मासाहेबांनी विचारलं, दासी शिवबा उठले नाही का आणखी? म्हणले नाही, झोपलेत. आणि मग दासीने सांगितलं, राणी सरकार मी शिवबाला पाजलं तेव्हा शिवबा झोपले. आता असं वाटलं राणीला, राणी साहेबाकडून मला काहीतरी हार मिळेल, बक्षीस मिळेल, दासीला वाटलं. पण ती काय तुमची आमची आई होती का? त्या राष्ट्रमाता राजमाता होत्या. त्यामुळे त्या जिजाऊ मासाहेबांचे वाक्य आहेत, आज जर दासीनं पाजलेलं दूध जर माझ्या शिवबाला पचल्या गेलं तर या पारतंत्र्यातला देश माझा शिवबा कधीच स्वतंत्र करणार नाही. दासीनं पाजलेलं दूध होतं ना, उलटी करून बाहेर काढलं. माझ्यासारख्या रणरागिणीचं दूध पाजावं लागेल तेव्हा तो राजा बनेल. त्याला म्हणतात महाराज आई. अशी आई लागते. म्हणून लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, अशी आई लागती. अशी आई होती. मर्दानी लागते. खूप लढी मर्दानी झाशी वाली राणी. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, बहिणाबाई, सोयराबाई, निर्मळाबाई, गार्गी, मैत्रीय, लोपामुद्रा, अनुसया, अशा अनेक स्त्रिया होऊन गेल्यात. श्यामची आई मदालसा, उठी गा पुत्रा जाई श्री गुरु शरण. 18 भार वनस्पती, फुले फळे उळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलश्रिया, राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडुनी कासया गा वनसेविती. म्हणून त्या मदालसेने आपल्या पुत्राला उपदेश केलाय. पूर्वीच्या स्त्रिया आई आपल्या बाळाला अंगाई गीत गायच्या. अंगाई गीत गात होत्या बाळासाठी. हा देनासी बलत बाळमुत्राचा बाधा, हे वरी चर्म हातले कर्म किटकाचा दादा. हे वाढवलं दुर्गंधी अमंगळाचा चरण जाई गोवा पर्यायी मदाचा. हरिहरी बदलता वा क्या बात आहे. जरा जोरात टाळ्या द्या. हा देह
जगदवंत मळमूत्राचा बांधा, वरे चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांधा. काय हे कातड आहे वर घातलेलं, नाही तर आज काय रव रव दुर्गंधी आहे सर्व, काही नाही. हे कोणी सांगितलं? मदालसेने आपल्या पुत्राला उपदेश केला, आई असावी तर तशी असावी हो, नाहीतर काय करता. तुम्हाला मी उदाहरण देईल सिंहनीचं. सिंहीण नावाची आई अशी की ती 2, 3, 4 बाळकाला जन्म देते आणि जन्म दिल्याबरोबर ती त्या गेट इतकी जाऊन थांबते सिंहीण, आणि ते बाळ जन्माला आल्याबरोबर उठतं त्याच्या पायावर आणि लगेच चालत 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 त्या आईकडं जातं. पहिलं गेलं, दुसरं गेलं, तिसरं गेलं, पण चौथं बाळ त्याला उठताच येईना आणि केबिलवाणी चेहरा करायचा आणि म्हणायचा, आई अगं आई माझ्याजवळ ये ना, मला उचलून घे, आई मला तुझ्यापर्यंत नाही येता येत ग, आई मला घे. पण सिंहीण तिकडून पाहते आणि बाळ नाही उठता येत त्याला, ते परत तसंच खाली पडतं. 10-20 मिनिट, अर्धा 1-1.5 तास वाट पाहते सिंहीण. सिंहीण शेवटी डोक्यात आणि त्याला उठता येत नाही, त्या गेटपासून इथपर्यंत झप 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 पाऊल टाकत सिंहीण आपल्या बाळाजवळ येते आणि आल्याबरोबर जसं की ती सिंहीण आपल्या बाळाच्या कानात बोलते, बाळा तुला जर तुझ्या पायावर उभा राहता येत नसेल तर तू जगण्यात अर्थ नाही. ती सिंहीण स्वतःच्या बाळाला खाऊन टाकते, तिला म्हणतात आई. अरे तू मेलेला बरा. महाराज असे आईबाप पाहिजे तू. जर इतके कणखर मजबूत आईबाप असतील तर मला वाटत नाही मूर्खाने बावळट लेकर जन्माला येतील. कन्या तारी आईची देई देईची मीरा मुक्ताबाई, इतुले ना देवे तुझ्या विना तरी करी का तिच्या संतान संतान संतान. वा काय गोड गायलं. कन्या अशी द्या कशी तर मीरा मुक्ताई सारखी नेहमी पिक्चरला पाहायला जाणारी नसावी, आई वडिलाचं नाव घालवणारी नसावी. होय महिला मंडळ, आपली मुलगी तिला आदर्श असला पाहिजे. जो मी महाराष्ट्राचा निकाल पाहिला त्याच्यामध्ये एक मुलगी कलेक्टर झाली. त्या मुलीने सांगितलं मी 3 वर्ष मोबाईलच हातात घेतला नाही, ती कलेक्टर झाली. बर का, चाचमधल्या मुली महिलांनो आलं का लक्षात? 3 वर्ष हात लावला नाही. आम्हाला जर 1 तास मोबाईल सोडून राहायचं म्हटलं तरी जमत नाही, उगीच नाही होता येतो, त्याला तेवढा त्याग लागतो. म्हणून मुलींनी सुद्धा तसं बनलं पाहिजे, कणखर ते गरजेचं आहे. त्या म्हणून